तिकडे छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यावरील दरोडा प्रकरणात मोठी अपडेट समोर येते। गुन्हे शाखेनं आणखी एका आरोपीला या प्रकरणात बेड्या ठोकल्यात। देविदास नाना शिंदे याला अटक करण्यात आली असून त्याने लड्डा यांच्या घरातील सोन्याची टीप दिली होती। आरोपींनी रेकी करण्यासाठी वापरलेली चारचाकी आणि दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केली आणि त्यामुळे या प्रकरणात रोज नवनवीन घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे। आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। संतोष लड्डा यांच्या बंगल्यावरील दरोडा प्रकरणात ही अपडेट समोर येते। गुन्हे शाखेनं आणखी एका आरोपीला बेड्या ठोकल्यात। देविदास नाना शिंदे याला अटक करण्यात आली आहे। त्यानं लड्डा यांच्या घरातली सोन्याची टीप दिली होती। संतोष लड्डा दरोडा प्रकरणात आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली। देविदास शिंदेला पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्यात। दरम्यान आरोपींनी रेकी करण्यासाठी वापरलेली चारचाकी आणि दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केली आहे। दरम्यान यामुळे आता या प्रकरणात रोज नवनवीन घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि आता ठाणे हे संतोष लड्डा दरोडा प्रकरणात आणखी एका आरोपीला आता पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्यात। गुन्हे शाखेकडून आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। लड्डा यांच्या घरातील संपत्तीची टीप दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आहेत। मोहसिन, काय अपडेट्स मिळते या संदर्भात? नक्कीच आपण जर बघितलं तर राज्यभरात या सगळ्या दरोड्याची चर्चा होते। यात जवळ 5.5 किलोपेक्षा अधिक सोनं चोरीला गेल्याची माहिती मिळाली होती। त्यानंतर याच प्रकरणातील मुख्य आरोपीचं एन्काउंटर झालं। आता या प्रकरणात यापूर्वी 5 आरोपी अटक करण्यात आले होते आणि 6वा जो आरोपी होता त्याचं एन्काउंटर झालं होतं। मात्र आता या प्रकरणात आणखी अपडेट म्हणजे आणखी एक देविदास शिंदे नावाच्या व्यक्तीला जे आहे तर अटक करण्यात आलेली आहे। जी माहिती मिळते तर हा देविदास शिंदे याने त्या सगळ्या प्रकरणाची केली होती। उद्योजक लड्डा यांच्या घराच्या परिसराची त्यांनी पाहणी केली होती आणि त्यांच्या घरात मोठ्या प्रमाणात मुद्देमाल असल्याची माहिती त्याने सगळी दिली होती आणि त्यानंतरच हा सगळा दरोडा पडला असल्याचा पोलिसांना संशय आणि त्या संशयावरूनच त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्याला अटक करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे ज्या गाडी दुचाकी आणि कारमधून त्यांनी ही सगळी रेकी केली होती ते देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। त्यामुळे या प्रकरणात रोज नवनवीन अपडेट येतात आणि त्यातच आता आणखी एक 7वा आरोपी या प्रकरणात समोर आलेला आहे। विशेष म्हणजे या प्रकरणात ज्या अमोल खोतकरचं एन्काउंटर झालं होतं त्याच्यासोबत असणारी तरुणी ही देखील सीआयडीच्या ताब्यात आहे। सीआयडी तिच्याकडून देखील चौकशी करतात। असं असतानाच आता आणखी एक आरोपी या सगळ्या प्रकरणात समोर आल्याने आता नवीन काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दीपक, निश्चितच धन्यवाद मोहसिन, आपण दिलेली या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।